चला जाऊया सामन्याकडे. चला सराव करायचा नाहीये, सामना सुरू होतोय. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रतीक जर हा सामना समाप्त झाल्यानंतर प्रतीक आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. रिग्नेश 11 मिनेश 11 कारवली. मिनेश 11 कारवली ना रिग्नेश 11. मिनेशने जिंकला, फिल्डिंग घेतली. म्हणजे टॉस कोणी जिंकला? तुम्ही मिनेश 11 जिंकला. मिनेश 11 जिंकला ना टॉस. किती वेळ स्पर्धा केली रे? ग्रामीणला फायनल मारला आता कुठेतरी. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संदेशजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा आपण या ठिकाणी मात्र शुभ सन्मान करतोय, शाही सन्मान करतोय. आपण पाहतायत साहेबांचे या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये सन्मान होत असताना. आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय साहेबांना. चला रिग्नेश 11 सलामीची जोडी पाठवायची आहे. रिग्नेश 11 आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. चला रिग्नेश 11 संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे लवकर. यशराज आपण पाहतायत टाल्यांच्या गजराबजरात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूने यशराज तर दुसऱ्या बाजूने त्याच्या समवेत आपण पाहतायत राहुल तरे. यशराज पाटील आणि राहुल तरे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तर गोलंदाजी मार्क वरनं अक्षय याला आपण पाहतायत. अक्षय पाटील आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जर तुम्ही 12 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही हाताळलं तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल अथवा पुढचा सामना 3 षटकांचा होईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. 4:38 झालेत. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. गोलंदाजी मार्कवर अक्षय. अक्षय व्हेरी फास्ट बॉल. पहिल्या चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर लागली होती. रिग्नेश 11 संघाचा 12वा प्रतिनिधी नाहीये. पुढच्या इनिंग मध्ये जेव्हा कारिबली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल फलंदाजी करतात तेव्हा 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल त्यांना. अक्षय षटकातील दुसरा चेंडू आडवा बॅटनं पुल केलाय सक्सेसफुल.
आडवा बॅटनर राहुल तरेच्या बॅटमधनं आलाय हा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बिग 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 हिट षटकार. अक्षय राहुलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा. हा फटका देखील सुंदर आहे. ताकद, नजाकत, टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन आणि आलाय राहुल तरेच्या बॅटमधनं हा बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे. बोट थोडीशी फिरवली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कानाच्या जवळून निघून गेलाय. राहुलला सुद्धा समजलं नाही ऍक्च्युली हा चेंडू कुठून गेलाय. कानाच्या जवळून गेलाय हा चेंडू. अगदी वेगवान चेंडू होता. फलंदाजाला बेट करून गेलाय. अक्षय पाटील कमबॅक करणं गरजेचं आहे. हा फटका सुंदर. एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ शॉट. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झालाय. तिकडे जर अगदी पाहिलं तर 2 धावा पूर्ण केले जात आहेत या दुहेरीच्या मदतीनं. धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. हा फटका सुंदर आहे. स्टेट बॅटनं लॉंग ऑनच्या वरनं पाठवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमारेषा पार. लॉंग ऑन क्षेत्राबाहेर येणारा हा दमदार राहुल तरेच्या बॅटनंद चौकार. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत. गोलंदाज इकडे सज्ज होत असताना डावखुरे आताचे गोलंदाज अनिकेत मॅन फ्रॉम खारबाव. स्ट्रायकिंग एंडवर यशराज पाटील. चला सामना स्पीडअप करायचा आहे. वेळ खूप जास्त खर्च होतीये. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकाकरिता 4 मिनिटं लावली आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. हा चेंडू जबरदस्त आहे. दमदार. वॉट बॉल. जबरदस्त स्विंग. काटा चेंडूने पहा कशा पद्धतीने बदलला. यशराजला पूर्णपणे बीट करून गेलाय. डावखुरे आताचा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग त्याच्याकडे आणि त्या नॅचरल स्विंगनं काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. चला वेल कमी खर्च करायचंय. चला गोलंदाज. या दरम्यान चेंडू मात्र सरळ बॅटनं चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिकडे चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय. फक्त आणि फक्त 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. राहुल तरेवर खूप साऱ्या अपेक्षा आहेत या सामन्यामध्ये आणि राहुल तरेनं सुरुवात जी केली आहे ना ती अटॅकिंग प्रोसेस मध्ये केली आहे. त्या अनुषंगाने राहुल तरेला लवकरात लवकर बाद करावा लागेल अथवा राहुल तरे एका मोठ्या धावसंख्येपर्यंत स्वतःच्या संघाला घेऊन जाऊ शकतो. कमबॅक करावं लागेल.
या दरम्यान चेंडू मात्र सुंदर आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेर कट होताना दिसला. शरीरभेदी चेंडू पडल्यानंतर चेंडूने वेग सुद्धा धारण केलं, फलंदाजाला बीट करून गेला या चेंडू. हा चेंडू देखील चांगला आहे, चांगल्या लेंथवर होता. एसटी रक्षक थोडीशी चुकी करताना दिसलेत, परंतु आता मात्र फक्त आणि फक्त सिंगल धाव येते. आपण पाहतायत मोहित गरत, त्याचबरोबर साहिल पाटील, समीर पाटील यांना नितेश ठाकरे यांनी शुभेच्छा पाठवल्यात या सामन्याकरिता, आणि या स्पर्धेकरिता देखील शुभेच्छा पाठवल्यात. साहेब मनपूर्वक धन्यवाद आपलं. नेक्स्ट बॉल, जबरदस्त चेंडू, दांडी 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 गुल. यशराज मैदानाच्या बाहेर फर्निचर डिस्पॅच केले, यशराजला पाठवले डगआउटला. महत्वपूर्ण मोहरा टिपलाय. आपण पाहताय 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले गेले, ते म्हणजेच 19. षटक सुरू आहे ऍक्च्युली दुसरं. चांगली गोलंदाजी आपण पाहताय सध्याच्या घडल्या तरी गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतायत सुशांत, मॅन फ्रॉम ओली. पहिलाच बॉल फुलटॉस आहे, पाटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय. नो चेंडूचा खराब चेंडू आहे, चुकीच्या लेंथवर चेंडू होता. इकडे मात्र ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न किंवा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलं, परंतु चेंडू हातातून निसटला. फ्री हिटची संधी इकडनं चालून आली आहे. चला, टीम मिटिंग नाही पाहिजे, टीम मिटिंग पाहिजे नाहीये, कोणत्याही खेळाडूने जवळ यायचं नाहीये. थर्ड अंपायर नाहीये ऍक्च्युली. फुलटॉस चेंडू आहे ऍक्च्युली. आपण पाहता भीमर चेंडू आहे, हा पंचांचा डिसिजन हा अंतिम राहील. फ्री हिटचा चेंडू सामना करण्याची संधी इकडनं मात्र चालून आली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगल्या लेंथवर गोलंदाजी टाकली आहे अजूनपर्यंत. अनिकेतनं षटकारी झाली आहे. समाप्ती 2 षटकाच्या अखेरीस आपण जर विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 21. चला, लगेचच गोलंदाज फक्त यायचे तिसऱ्या षटकाकरिता. मिनेश 11 कारिवली, आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. वेल आपल्याकडे खूप कमी आहे, वेल खूप कमी आहे मिनेश 11 कारिवली संघ आपल्याकडे, कारण यामधून विजय होणारा संघ शेवटचा सामना खेळणार आहे. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. षटक क्रमांक 3 घेऊन रोहित गोलंदाजी मार्क वर्ण. चला, सामना सुरू करायचंय. रोहित गोलंदाजी मार्क वर्ण आपण पाहताय षटक क्रमांक 3 घेऊन. या दरम्यान चेंडू मात्र हवेत गेलाय, फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे, मात्र झेल सोडली आहे, झेल ड्रॉप केली आहे. प्रयत्न चांगले होते, रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगल्या पद्धतीने आपण पाहायला मिळाली, परंतु झेल पर्यंत पोहोचले. खूप दूरवरचा प्रवास पार केला, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत.
आपण पाहतायत संपूर्ण कारिवली संघाला नितेश ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील कारिवली गावचे ॲक्च्युली जावं आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र कारिवली गावाला शुभेच्छा आलेत. नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघाला देखील ते चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत असतात, त्यांचा देखील पाठिंबा असतो. सरळ बॅट ना ऑन द राईज, फटका सुंदर आहे, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, पकडली गेली आहे झेल आणि संपला इकडे अजून एका बॅटरचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचंय आपण लगेचच. मनीष पाटील आलेत नवीन बॅटर. मनीष चला आपण फास्ट यायचंय मैदानाच्या आतमध्ये, आपल्याकडे वेल खूप कमी आहे. अजून यानंतर देखील एक सामना खेळवणं बाकी आहे, या गोष्टीकडे सर्व संघांनी लक्ष द्यायचंय. षटक क्रमांक आपण पाहतायत तिसरं सुरू आहे. या दरम्यानचा पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, फटका सुंदर आहे, चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, एक टप्पा घेत 4 धावांकरिता आलाय चौकार. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलक्या हाताने डिफेन्स केले, एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 28च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू सुंदर आहे, राहुल करिता ओव्हर पिच होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगल्या लेंथवर चेंडू होता. चला टीम मीटिंग नाही करायची, लगेच आपण दुसरा गोलंदाज पाठवायचंय. षटक क्रमांक तिसरं संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 28 धावा धावफलकावर. चला टीम मीटिंग नाही करायची, कारिवली संघ टीम मीटिंग करायची नाहीये. चला लगेच आपण आपला शेवटचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर लावायचंय, वेळ कमी खर्च करायचंय. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपण पाहताय षटक क्रमांक सध्याच्या घडला तरी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर न.
भूमेश आलाय गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे चांगल्या लेंथवर हाताळलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळलाय मनीष पाटीलच्या विरोधामध्ये. मनीषला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण धावफलक जिकडे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 17, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3, त्यानंतर 7. पूर्णपणे दयनीय अवस्था रिग्नेश 11 संघाची. जिकडे यशराज बाद झाले त्यानंतर धावा येणं बंद झालंय. राहुल तरेनं चांगली फटकेबाजी जरूर केली परंतु आता राहुल देखील थोडेफार संघर्ष करताना दिसलेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल तरे यांच्याकडे गुणवत्ता आहे, मनीषकडे देखील गुणवत्ता आहे. एबिलिटी आहे ती दाखवावी लागेल, ती स्पष्ट करावी लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्या ठिकाणी पंच दर्शवतायत लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय. शरीरभेदी चेंडू लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावफलकावरती ऍड होईल. धावफलक 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. राहुल करिता जो क्षेत्ररक्षक पॉइंट्स आहे तो आतमध्ये घेतला जातोय आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मागे पाठवला गेलाय. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत फक्त पाहण्याचं काम करतील. फ्लिक ऑफ द रेस्ट, माइंड ब्लोईंग स्ट्रोक, टायमिंग, ताकद जबरदस्त. फटक्याची गुणवत्ता जर पाहिलं ना, फटक्याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर पायानं येणारा चेंडू त्याला फक्त फ्लिक केलं आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर मस्तकावर दस्तक देऊन जाणारा हा षटकार आलाय राहुल तरेच्या बॅटमधून. षटकाराला इकडनं राहुलचं कॉन्फिडन्स जरूर वाढलेलं असेल. 1 ते 2 मोठे फटके अजून देखील आवश्यक. हा चेंडू फटका फसलाय, झेल पकडली आहे तिकडे आणि फलंदाजाचा खेळ देखील संपलाय. नवीन फलंदाज गणेश आलाय, गणेश पाटील. पहिलाच बॉल आले आडवा बॅटनं उडवलाय, फेकून दिलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. गणेश पाटीलचा हा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा षटकार. गणेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. चांगला स्ट्रोक पाहिलाय आपण गणेशच्या बॅटमधनं. ऑन साइडला एक्झिक्यूट करून षटकार ठोकला गेलाय. शेवटचा चेंडू आडव्या बॅटनं, हा देखील फटका. ओहो, वाडा एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स तिकडे दाखवलेत. षटकारातून चेंडूला खेचून काढले बाहेर. 2 धावा या चेंडूवर जरूर येतील. तिकडे काय एफर्ट्स दाखवलेत, वा जबरदस्त एफर्ट. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि या चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. चला लगेच कारिवली संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय. 44 धावांचं आव्हान समोर ठेवलंय.
चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. घाई करायचे दोन्ही संघ. आपण पाहिलं तर अगदी पहिल्या इनिंगचं ब्रेक झालंय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 43 धावा धावफलकावर लावले गेले. 44 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. 44 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता आता मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होईल, तो म्हणजेच रिग्नेश 11 संघाच्या विपक्षामध्ये मिनेश 11 कारिवली. चला सलामीची जोडी लवकर यायची आहे मैदानाच्या आतमध्ये. मिनेश 11 कारिवली संघ आपण लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वेळ कमी खर्च करायचं आहे. मिनेश 11 कारिवली. चला सलामीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मिनेश 11 कारिवली थोडी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपण. रिग्नेश 11 चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपण पाहत आहेत सचिनजी घरत त्या साहेब, त्याचबरोबरीने प्रशांतजी, पप्पेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहता या ठिकाणी कारिवली संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतायत एक जबरदस्त समालोचक अर्थातच आपण पाहताय साहिल शेलके यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला सामना सुरू करायचंय. पंच चला सामना सुरू करायचा. गेम फास्ट करायची आहे. राहुल तरे वेल कमी खर्च करायचे. यशराज पाटील आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय, सपोर्ट करायचंय थोडंसं, कारण यानंतर अजून एक सामना खेळवणं बाकी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने अक्षय पाटील आणि दुसऱ्या बाजूनं त्याच्या समवेत आपण पाहतायत सलामीवीर बॅटर दुसरा कोण आहे स्ट्राईकला. आपण पाहताय आपल्या समवेत साहिलजी शेलके जोडले जातील या दुसऱ्या इनिंग मध्ये.
थँक्यू सो मच हर्षजी पाटील. सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय या पंचकृषी क्रीडा नगरीवरती अप्रतिम अशा मॅचेस. आलं स्वर्गीय बाळाराम स्मृती चषक 2025. गोलंदाज तयार. पहिला बॉल. दुसरा चेंडू होता. बॅकफुट वरती जाऊन फोर्स करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली आहे ओव्हरऑल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं राहुलकडे जी गुणवत्ता आहे ती राहुलनं स्पष्ट केली आहे. आव्हान तेवढं मोठं नाहीये, परंतु राहुलला कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते राहुल सध्याच्या घडीला तरी दाखवताना दिसलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेचून मारलाय. फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू तैनात. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का मैदानाच्या आत लागत असताना टीम रिग्नेश 11 राहणार संघाला. बॅटर बॅक टू द डगआउट. मनीष पाटील तिकडे होते. जबरदस्त झेल पकडलाय. टेंबवलीचा चित्ता होता आणि त्याच्या हातून कुठे झेल सुटणार आहे, अशक्य गोष्ट. इकडनं मात्र आणि तेच काही चित्र आपण पाहिलं घडताना मैदानाच्या आतमध्ये. मनीष पाटीलने झेल पकडला. अजून एका बॅटरचा, पहिल्या बॅटरचा ॲक्च्युली खेळ संपलाय. कारिवलीला इकडनं मैदानाच्या वरती या सामन्यामध्ये शिरकाव करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, कारण इकडनं कारिवलीचे प्रेक्षक अपेक्षा करतायत. कारिवली संघाला पहिला धक्का लागलाय. खरं तर मॅच आपल्याला रिग्नेश 11 राहणार विपक्ष मिनेश 11 कारिवली अशी पाहायला मिळते. ग्रामीण इमर्जिन क्रिकेट आपण सध्या तरी पाहतोय. स्वर्गीय बाळाराम स्मृती चषक 2025. गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती. राहुल. न्यू बॅटर आल्यात. 12th मॅन न्यू बॅटरचं नाव सांगायचं आहे. यश आल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं खेचून मारलाय. हा फटका दमदार आहे. बॉल चाललाय लाला कंपाऊंड मध्ये. षटकार. चांगला फटका दरम्यान पाहायला मिळाला. अशा फटक्यांची गरज देखील आहे. 44 धावांचा पाठलाग करतीय. 4 ओव्हरची मॅच सध्या आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय. पुढचा बॉल. हा फटका सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनला खेळाडू आहेत. चेंडू अडवला जाईल. मनीष आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल आली, डबल आली. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. खरं तर मनीष पाटील, मनीष आणि मोनिश हे बंधुराज टेंबिवली संघाचे सातत्याने आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतो. सध्या ग्रामीण इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये आपण या मॅचेस पाहतोय. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. एक षटकार वगळला तर चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आलेला आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. राहुल. राहुल सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर यश. फटका फसला. चेंडू हवेत. स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड तर आहे, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. हे काय केलं तुम्ही? 44 धावा डिफेंड करताय आणि झेल कंप्लीट करणं गरजेचं होतं, परंतु ही झेल ड्रॉप झाली. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे? संध्याकाळचं सत्र सध्या सुरू आहे आणि मी सातत्याने नेहमी या मैदानावरती उल्लेख करत असतो, संध्याकाळचं सत्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बेनिफिट असतं. लेग साईडला हवा असते. या वेळेला यशला जीवनदान. खरं तर याच यशनं एक षटकार ठोकला होता, परंतु या चेंडूवरती झेल ड्रॉप झाली आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 11 आपल्याला पाहायला मिळतील.
11 रन्स ऑन बोर्ड, 11 धाबा. 11 धाबा धावफलकावरती आणि 2 धाबा ज्या पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय. दोन्ही टीमने लक्ष असू द्या. ज्या पेनल्टीच्या 2 धाबा होत्या त्या आम्ही ऍड करतोय. 2 धाब्याने धावफलक 13 वरती. 30 रन ऑन बोर्ड, 13 धाबा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झाला. दुसऱ्या षटकामध्ये कृणाल आपल्याला पाहायला मिळतात. कृणाल पहिलं षटक, दुसरं षटक, पहिला चेंडू घेऊन अराउंड द विकेट न खेचून मारलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. कोणतीही मिस्टेक नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. दुसरा धक्का टीम कारिवली संघाला लागत असताना बॅटर यशला माघारी परतावं लागेल. कठीणाईमध्ये सापडली या टीम कारिवली संघ. विकेट गमावले जातात. धावा चांगल्या धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर मध्ये तुम्हाला बनवायचे 44. किती धावा बनतील, किती धावा डिफेंड केल्या जातील. चला न्यू बॅटर पाठवायचा आहे. विनंती असेल आणि तुम्हाला विनंती असेल, आपण लिमिटेड ओव्हर खेळतोय त्यामुळे न्यू बॅटर तयारीत ठेवायचा आहे. कारण जेव्हा पण मी नेहमी म्हणतो लिमिटेड ओव्हरमध्ये प्रत्येक खेळाडू हा मोठा फटका खेळण्यामध्ये जातोच, त्यामुळे आउट होण्याची शक्यता जास्त असते. सो विनंती असेल न्यू बॅटर तयारीत ठेवायचा आहे. न्यू बॅटर रोहित आलेत. 13 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी मी उल्लेख केला कृणालचा. यष्ट्यांच्या मागे आपल्याला हिटिंग मशीन ऑफ ओवली सुशांत पाहायला मिळतोय. भरपूर चांगली टीम आहे सध्या रिग्नेश 11 राहणा. अनेक सारे यंगस्टर खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. ग्रामीण इमर्जिंग मध्ये देखील चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज कृणाल. पुढचा बॉल अराउंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळाडू. कोणतीही मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. ताकद कमी पडली आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का लागतोय टीम कारिवली संघाला. चला मी उल्लेख केला होता न्यू बॅटर आपण तयारीत राहायचं आहे. सातत्याने उल्लेख करतोय लिमिटेड ओव्हर आहे. प्रत्येक खेळाडू हा मोठा फटका खेळायला जातोच, त्यामुळे न्यू बॅटर लवकरात लवकर आपण तयारीमध्ये बसायचं आहे. चला यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. विनंती असेल चला न्यू बॅटर लवकर पाठवा. आई गावदेवी स्पोर्ट व RS ग्रुप ठाकूरवाडा आयोजित स्वर्गीय बाळाराम स्मृती चषक 2025. तर देवाचं मी देखील आभार मानेन की त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, परंतु थोडंसं बिझी शेड्यूल होता. त्यामुळे मी दादाला म्हटलं की जसा वेळ मिळेल तसं मी तुझ्यासाठी नक्की येईन. आणि वेळ मिळाला संध्याकाळी 5 वाजता. मॅच संपायला आल्यात. माफी मी देखील मागतो, पण हरकत नाही. या पंचकृषी क्रीडा नगरीवरती ही मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. राहणार विपक्ष कारिवली. न्यू बॅटर कृतिक आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगली गोलंदाजी कृणालच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. सातत्याने फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली जातात, भुरळीत पाडलं जातं बॅटरला की तुम्ही या मोठा फटका खेळा, आणि विकेट गमावले जातात. न्यू बॅटर कृतिक आल्यात. गोलंदाज कृणाल. पुढचा बॉल आता राऊंड विकेटनं असेल, कारण समोर डावखुराचा बॅटर आहे. आडवा बॅटनं फटका फसलाय. चेंडू खाली मनीष. कोणतीही मिस्टेक तो करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे या स्पर्धेमध्ये. कृणालनं केली आहे हॅट्रिक कंप्लीट.
तिसरा धक्का लागोपाठचा टीम मिनेश 11 कारिवली संघाला. टीम मायरा 11 कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. मायरा 11 लवकरात लवकर संपर्क साधा, कारण आपल्याला एक मॅच लवकर कव्हर करायची आहे. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय, कधी संध्याकाळचं बघता बघता रात्र होईल करणार पण नाही. सो तुम्हाला विनंती असेल आपण संपर्क साधा. खरं तर यंदाच्या वर्षीमध्ये 2025 मध्ये भरपूर साऱ्या मोठमोठ्या टुर्नामेंट आपण पाहिल्या. न्यू बॉर्डर आपल्याला पाहायला मिळतील यश आल्यात. खरं तर या संघामध्ये किती यश आहेत, यश प्राप्त करायचं आहे. तिसरा यश आलाय, यश प्राप्त करायचं आहे मिनेश 11 कारिवली संघाला. तर चौकार आणि षटकार ठोकायचे आहेत, सातत्याने विकेट जात आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल कृणाल बॅकफूट वरती जाऊन फोर्स केला, फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. या एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 14 वरती. 14 ऑन कार्ड, 14 धावा धावफलकावरती. 44चा पाठलाग करते, म्हणजे अजून देखील 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 44 बनवायच्या होत्या, 14 बनल्यात, 30ची गरज. गोलंदाज कृणाल, पुढचा बॉल. फटका हा देखील चांगला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, तोच खेळाडू ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. एक कॅमेरासह आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट सध्या पाहायला मिळत आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. किंग ऑफ टेलिकास्ट भिवंडीमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे असे प्रिन्स मूवीज सध्या टेलिकास्ट त्यांचं पाहायला मिळत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ऑल ओव्हर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा लागली. या पॉइंटचा खेळाडू ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आणि एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाही या टीम राहणार संघाला, परंतु विकेट मिळवावे लागतील. ग्रामीण इमर्जिंग फॉर्मॅटची या मॅचेस. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. खरं तर शेवटची मॅच कमी षटकांची खेळवली जाऊ शकते, परंतु आपल्याला ती खेळवायची नाही आहे. 15 धावा धावफलकावरती, 29 धावांची गरज. माफ करा, 16 धावा आहेत धावफलकावरती, 28 धावांची गरज आहे. 12-28, 12 चेंडू 28 ची गरज. हे षटक भरपूर महत्वाचं. टीम रिग्नेश 11 राहणार संघासाठी जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा राहतील, म्हणजे शेवटच्या गोलंदाजावरती दबाव कमी राहील. सध्या BPL सुद्धा सुरू झालाय, भिवंडी प्रीमियर लीग. अनेक सारे प्रेक्षक तिथे देखील आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून BPL देखील कव्हर केली जाते. उल्लेख हा देखील केला, किंग ऑफ टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीज. भिवंडीमध्ये जर सर्वप्रथम कोणी क्रिकेटला पुढे नेण्याचं काम केलं तर ते प्रिन्स मूवीजनं आहे. अप्रतिम टेलिकास्ट त्यांचं, अनेक सारे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. तिसरा षटक गणेश पाटील. यावेळेस खडे खडे स्टँड अँड सरळ मनीषच्या हातामध्ये. एका क्षणाला वाटलं बॉल बाहेर निघून जाईल, परंतु चेंडूला उंची भरपूर होती, लांबी कमी प्राप्त झाली आणि विकेटचं पतन. धक्का लागला आणखीन एक. टीम कारिवली संघाला आता बॅकफूट वरती पूर्णपणे नेऊन ठेवली आहे, कारण टेल एंडर आता सुरुवात होतील, कारण 5 धक्के लागल्यात. 5वा विकेट डाऊन झालाय टीम मिनेश 11 कारिवली संघाचा. चला न्यू बॅटर लवकर यायचं आहे. न्यू बॅटर आणि सुशांत, विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून ठेवा, कारण एक मॅच कव्हर करायची आहे मित्रांनो.
न्यू बॅटर जयेश आपल्याला पाहायला मिळतील. चला जयेश लवकर या. खरं तर चांगल्या टीम्स आहेत दोन्ही सुद्धा. सो तुम्हाला बोलायला लागलं नाही पाहिजे की जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने आम्ही या ठिकाणी पुकार करतोय. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली, पुन्हा मनीष ऍक्शन मध्ये. कोणतीही मिस्टेक नाहीये. आजच्या दिवसातील ही तिसरी कॅच त्याची या मॅच मधील. आणखीन एक बॅटर बाद झालाय. हा बोल ना भाऊ. भिवंडी इमर्जन्सी. ओके ओके. नाही म्हणा ते दुसरी नाही बोल. तोच फोन आलता म्हणा. बोल. मेसेज करायचा असतं, फोन नसतं करायचं गावात. गोलंदाज सज्ज. यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका फसलाय. ओ हो व्हॉट अ कॅच. कॅच नाहीये तर ही मॅच पकडली आहे. खेळाडू सुद्धा डोक्यावरती हात देतोय. पोलीस येतील. थँक्यू डीजे. एकाच मॅच मध्ये दुसरी हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. भिवंडी इमर्जिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि हे एकाच मॅच मध्ये एका डावामध्ये दुसरी हॅट्रिक. गोलंदाज गणेशच्या नावावरती आणखीन एक हॅट्रिक. या अगोदर कृणालला हॅट्रिक कंप्लीट केली आणि आता गणेशने हॅट्रिक कंप्लीट केली. या न्यू बॅटर. खरं तर ही देखील एक वेगळीच गोष्ट आहे की बॅटरच पोचत नाही येत वेळेवरती. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. हो हा चेंडू चांगला. सलगचे 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतात. या अगोदरचे 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. त्यानंतरचा हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आणखीन एक चांगला चेंडू. सरप्राईज केलं बॅटरला. अतिरिक्त उसळी घेत सरस चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मेडल विकेट होईल का. धावपलकावरती धावा स्थिर. 16 धावा धावपलकावरती. यावेळेस हलक्या हातानं मेडन ओव्हर तर होऊ दिलेली नाही. या खेळाडू आहे चेंडू खाली पोहोचतील तोपर्यंत. दुसरीचा अटेम्प्ट. आणि या 2 धावा कंप्लीट असतील. चला 2च धावा आल्यात या षटकामध्ये आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनखेर धावपलकावरती धावा 18 आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 6 बॉल आणि 26 ची गरज. 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेतन आल्यात शेवटच्या षटकामध्ये. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. चला खेळाडूंना विनंती आहे एक मॅच कव्हर करायची आहे मित्रांनो. प्लीज थोडासा स्पीड अप. भिवंडी इमर्जिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल शेवटच्या षटकाचा.
पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचं होतं, परंतु हवं तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न, धोकादायक एंडला बॅटर आहेत. आणि काय घडलंय, 2 धावा कंप्लीट. 2 पेक्षा जास्त काहीच होणार नाही. या खरं तर हा डिसिजन आता कमिटीचा असेल, पुढची मॅच किती ओव्हरची असेल, कारण रात्र होत आली आहे, संध्याकाळ आता जवळजवळ समाप्तीच्या मार्गावरती. गोलंदाज सज्जा, पुढचा बॉल, फटका फसला हा देखील, मात्र मनीष आता पोहोचू शकणार नाही या चेंडूपर्यंत. चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट. आता मात्र मॅच रंगतदार अवस्थेमध्ये, कारण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजे 22 धावांची. 4-22 समीकरण. गोलंदाज सज्ज, चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. डॉट बॉल आला. चांगला टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. चेतन आपल्याला पाहायला मिळतात. चेतन, पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेटनं पिंपळकर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. फटका चांगला, ताकद देखील आहे का या फटक्यामध्ये, ताकद इतकी आहे की बॉलला फेकून देईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, काय स्ट्रोक आला, जबरदस्त मिडल केलं आणि बॉलला फेकून दिलं. खरं तर दिवा विझून गेल्यानंतर तेल टाकून काही अर्थ नसतो, त्याच प्रकारे या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतं. मॅच जवळजवळ समाप्तीच्या मार्गावरती आली आहे आणि आता फटकेबाजीला सुरुवात केली आहे. यावेळेस एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. एका धावेनं धाव फलक 29-29. आता फक्त औपचारिकता बाकी आहेत या सामन्यामध्ये. खरं तर मी उल्लेख हाच केला की दिवा विझून गेला, तेल टाकण्यात काही अर्थ नाही आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम रिग्नेश 11 राणा संघानं. अभिनंदन टीम रिग्नेश 11 राणा, हार्ड लक टीम मिनेश 11 कारिवली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, या ठिकाणी सज्ज असतील राखी बंसारी. थैंक यू वेरी मच साहिल शिल्के. मायरा 11 भादोड़ के कप्तान सिद्धेश हमसे जुड़ चुके हैं. आइए यशराज पाटिल हमसे जुड़ रहे हैं. संदेश ठाकरे जी से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको, सतीश ठाकुर जी आप